नमस्कार सर्वांना. माझ्या चॅनलमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे. आज बनवते मी सांबर. ही रेसिपी तर साऊथ इंडियन आहे, पण आपल्या सर्वांनाच हे सांबर आवडतं. सांबर, इडली, डोसा सर्वच आवडतं. तर आज मी बनवते सांबर. 1 वाटी तुरीची डाळ घेतली, ती स्वच्छ धुवून आता कुकरला लावून घेणार आहे. आता कुकरला लावून 3 ते 4 शिट्ट्या काढून घेणार आहे. आता 4 शिट्ट्या झाल्यात. तोपर्यंत चिंच आता भिजत घालणार आहे 10 मिनिटासाठी. भाज्या घेतल्यात आता. शेवग्याच्या शेंगा 3 घेतल्यात, 2 कांदे उभे चिरून घेतले, 2 टोमॅटो बारीक चिरून घेतलेत, थोडीशी गवार घेतली. आणखी तुमच्याकडे काही भाज्या असतील तर तुम्ही टाकू शकताय. आता माझ्याकडे एवढंच होतं म्हणून मी टाकले. तर कुकरच्या डब्यामध्ये ह्या भाज्या टाकून मी थोडंसं पाणी टाकून घेणार आहे आणि एकच शिट्टी काढून घ्यायची आहे. डाळ पण शिजली आणि भाज्या पण शिजल्यात. हे दोन्ही वेगळं वेगळं शिजवून घेतलंय मी. आता मसाला काढून घ्यायचा आहे. एव्हरेस्टचा मसाला घेतलाय मी. मोठे 2 चमचे घेतलेत. 1 चमचा लाल तिखट घेतलाय, हा पण मोठा चमचा आहे. 1 छोटा चमचा हळद घेतली आहे आणि आता हे पाणी टाकून मिक्स करून घ्यायचे. हे मिक्स कशासाठी करून घेणार आहे, जे आपण जर लगेच डाळीत टाकलं ना, तर याच्या गुठळ्या होतात आणि मिक्स होत नाही. म्हणून हे आधी पाणी टाकून मिक्स करून घेणार आहे आणि नंतर डाळीत टाकून घ्यायचं आहे. आता हे आता फोडणी देऊन घ्यायची आहे. कढईत मी तेल टाकलं 1 पळी, मोहरी टाकली अर्धा चमचा, जिरे टाकले अर्धा चमचा. आता जिरे मोहरी तडतडली आहे. लसूण ठेचून घेतलाय 7-8 पाकळ्या लसणाच्या. लसूण आता छान तळून घ्यायचा आहे. आता याच्यामध्ये डाळ टाकून घ्यायची. आता आपल्याला जेवढं पातळ पाहिजे सांबर तेवढं पाणी टाकून घ्यायचे आणि भाज्या पण टाकून घ्यायच्यात. मिक्स करून घ्यायचं आहे आता चांगलं. चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचे. आता सांबरला छान उकळी काढून घ्यायची आहे. आता चिंच भिजत घातली होती, त्याचा कोळ काढून घेतलाय मी. तो मोठे 3 चमचे टाकून घेणार आहे. आता मोठे 2 चमचे साखर टाकून घेणार आहे. आता आणखी थोडंसं पाणी टाकून घेतलंय मी आणि 5 मिनिटासाठी आता उकळून घ्यायचं हे. आता वरून फोडणी द्यायची आहे. 1 पळी तेल घेतलंय, अर्धा चमचा मोहरी, अर्धा चमचा जिरे टाकलेत, कढीपत्ता टाकून घेणार आहे. 4 सुक्या मिरच्या टाकल्यात आणि आता याची फोडणी तयार करायची आणि सांबरमध्ये टाकून घ्यायची आहे. ह्या पद्धतीने जर तुम्ही सांबर केलं ना, तर कधीच तुम्ही बाहेरचं सांबर खाणार नाही. हॉटेलचं पण नाही आणि कोणाचंच सांबर तुम्हाला आवडणार नाही. इतकी छान टेस्ट येते हे सांबरला. आता 2 मिनिटं उकळत ठेवायचं आहे आणि गॅस बंद करायचा आहे. तयार आहे आपलं सांबर. इतकं टेस्टी सांबर लागतं आहे. एकदा नक्की करून बघा आणि सांबर कसं झालं हे पण मला सांगायला विसरू नका. रेसिपी जर आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.